महात्मा फुले जयंतीनिमित्त बाबूपेठमध्ये पाणीपोई सुरू, महिला बचत गटाचा उपक्रम। विदर्भातील सर्वाधिक तापमान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कडक उन्हाचे चटके तीव्र होत असताना वाटसरूंना थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने बाबूपेठ येथील महिला बचत गट व रणरागिणी महिला पतसंस्थेच्या वतीने पाणीपोई सुरू करण्यात आली। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नेताजी चौक बाबूपेठ येथे पाणीपोईचे उद्घाटन करण्यात आले। या पाणीपोईचे उद्घाटन चंद्रपूरचे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर चेकुरवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरयू गावंडे व डॉक्टर रुपेश ठाकरे यांच्या हस्ते झाले। यावेळी अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्षा तथा नगरसेविका चंद्रताई वैरागडे होत्या। यावेळी नगरसेविका करिश्मा जंगम, प्राचार्य नरेंद्र बोबडे, जितू इटनकर, शैलेश झुमरे, संजय वैरागडे तसेच महिला बचत गटातील अनेक सदस्य उपस्थित होते। आज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने बाबूपेठ प्रभागात नेताजी चौक येथे आम्ही पाणपोईचं उद्घाटन केलेलं आहे। या पाणपोईचं उद्घाटन यासाठी केलेलं आहे कारण आपल्या सर्वांना माहित आहे उन्हाचा तडाखा खूप आहे आणि येणाऱ्या जाणारे वाटसरू एक झाडाची सावली आणि 2 घोट पाण्याचे हे शोधत असतात। म्हणून अशा सर्व वाटसरूंना कुठेही त्रास होऊ नये हा एक आमचा मानस ठेवून आम्ही आज इथे पाणपोईचं उद्घाटन आमच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून तसेच सावित्रीबाई उद्देश संस्था तसेच रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। आणि सर्व इथल्या येणाऱ्या सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की आपण सर्वांनी असे अनेक असे सामाजिक उपक्रम राबवून खरोखर या प्रभागामध्ये चांगलं कार्य करावं अशी आमची सर्वांना नम्र विनंती आहे। धन्यवाद। थंड पाण्याची सुविधा मिळावी आणि समस्त गरजू लोकांना या पाण्यापासून वंचित राहू नये। आपल्या सर्वांना माहित आहे उन्हाचा तडाखा आहे आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण झाडाची सावली आणि घुटभर पाणी याचा आपण शोध घेत असतो। तर म्हणून असाच एक मानस आमच्या सर्व महिलांच्या वतीने आज आम्ही इथे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने या पाणपोईचं उद्घाटन करून आम्ही सर्व प्रभागातील येणाऱ्या वाटसरूंना आम्ही हे पाणपोई उपलब्ध करून दिलेली आहे। धन्यवाद।